नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीची कथा. धार्मिक कथेनुसार चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. प्राणीमात्रांना मारून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो कर्जबाजारी होता. वेळेवर कर्ज फेडू शकला नाही म्हणून संतापलेल्या सावकाराने शिकाऱ्याला शिवमठात कैद केले होते. योगायोगाने त्या दिवशी शिवरात्री होती. शिकारी ध्यान करत असताना भगवान शिवाशी संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्र व्रताची कथाही ऐकली. संध्याकाळ होताच सावकाराने त्याला आपल्याजवळ बोलावले आणि कर्ज फेडण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण कर्ज परत करण्याचे आश्वासन दिल्याने शिकारी कैदेतून मुक्त झाला. रोजच्या दिनक्रमानुसार तो शिकारीसाठी जंगलात गेला होता. मात्र दिवसभर कारागृहात असल्यामुळे त्याला कडाकून भूक व तहान लागली होती. शिकार शोधत तो खूप दूरपर्यंत गेला. अंधार पडल्यावर रात्र जंगलात काढावी लागेल असे त्याला वाटले. तो जंगलातील तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढला आणि रात्र संपण्याची वाट पाहू लागला. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, जे बेलाच्या पानांनी झाकले गेले होते. दिवसभर भुकेल्या तहानलेल्या शिकाऱ्याच्या नकळत उपवास घडला आणि शिवलिंगावर बिल्वाची पानेही वाहिली गेली. रात्री 1 वाजल्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी तेथे आले. शिकारी धनुष्यावर बाण टाकून ओढणार तोच हरण म्हणाली, "मी गरोदर आहे. मी लवकरच बाळाला जन्म देईल. तुम्ही एकाच वेळी 2 जीव मारणार आहात, जे योग्य नाही. मुलाला जन्म देऊन मी तुमच्या समोर येईल. नंतर माझी शिकार करावी." हे ऐकून शिकाराने त्या गर्भवती हरणीला जाऊ दिले. त्यावेळी पुन्हा त्याच्या हातून एक बिल्वपत्र नकळत शिवलिंगावर पडलं. अशा प्रकारे पहिल्या प्रहराची पूजाही नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तेथून दुसरे हरिण समोर आले. शिकारी धनुष्यावर बाण चढवणार तोच हरणाने नम्रपणे विनंती केली, "हे शिकारी, मी काही काळापूर्वी मासिक पाळीतून निवृत्त झाली. माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुमच्याकडे येईल." शिकारीने तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार गमावल्याने तो देखील अस्वस्थ झाला होता. यावेळीही धनुष्यबाण बेलाच्या झाडाला लागल्याने काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली आणि दुसऱ्या प्रहराची पूजाही पूर्ण झाली. तेवढ्यात तिसरी हरीण तिच्या मुलांसह तेथून जाताना शिकाऱ्याला दिसली. शिकाऱ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. धनुष्यावर बाण चढवण्यात त्याने थोडाही वेळ वाया घालविला नाही. तो बाण सोडणारच होता, पण हरीण म्हणाली, "अरे शिकारी, या मुलांना त्यांच्या वडिलाजवळ देऊन मी परत येईन. यावेळी मला मारू नका." शिकारी हसला आणि म्हणाला, "मी मूर्ख नाही. मी यापूर्वी 2दा माझी शिकार गमावली आहे. माझ्या मुलांना भूक आणि तहान लागली असेल. मला शिकार करावीच लागेल." प्रत्युत्तरात हरीण म्हणाले, "जसा तुझ्या मुलांवरच्या प्रेमामुळे तुला त्रास होतोय, तसाच मलाही. अरे शिकाऱ्या, माझ्यावर विश्वास ठेव. मी मुलांना त्याच्या वडिलाकडे सोडून लगेच परत येण्याचे वचन देते." हरणीचा उदास स्वर ऐकून शिकाराला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्याने आणि भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत झाडावर बसल्या बसल्या बेलाचे पानं तोडून खाली फेकत राहिला. शिकाऱ्याला वाटले. पहाट होत असताना त्याच वाटेवर एक हरीण आले. शिकाऱ्याला वाटले की आता नक्कीच शिकार मिळेल. शिकाऱ्याला पाहून हरीण विनम्र आवाजात म्हणाला की, "हे शिकारी, माझ्या आधी आलेल्या 3 हरणांना आणि लहान मुलांना तुम्ही मारले असेल तर मलाही मारायला उशीर करू नका, जेणेकरून त्यांच्या वियोगात मला क्षणभरही त्रास सहन करावा लागू नये. मी त्या हरणांचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मलासुद्धा आयुष्यातील काही क्षण द्या. मी त्यांना भेटेन आणि नंतर तुमच्यासमोर स्वतः येईन." हरणाचे बोलणे शिकाऱ्याने ऐकताच रात्रीचा संपूर्ण प्रसंग शिकाऱ्यासमोर उभा राहिला. त्याने हरणाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तो हरीण म्हणाला की, "ज्याप्रमाणे माझ्या 3 बायका वचनाप्रमाणे गेल्या आहेत, त्याचप्रमाणे माझ्या मृत्यूमुळे त्या त्यांच्या धर्मांचे पालन करू शकणार नाही. म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना वचनबद्ध करून जाऊ दिले, तसे मलाही जाऊ द्या. त्या सर्वांसह मी लवकरच तुमच्यासमोर हजर होईन." शिकारीने त्यालाही जाऊ दिले आणि सकाळही झाली. उपवास, रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिवरात्रीची पूजा नकळतपणे पूर्ण झाली. पण नकळत केलेल्या उपासनेचे फळ त्याला लगेच मिळाले. शिकारीचे हिंसक हृदय शुद्ध झाले आणि काही वेळाने हरीण आपल्या कुटुंबासह शिकारीसमोर हजर झाले.
जेणेकरून तो त्यांची शिकार करू शकेल. परंतु त्याची सत्यता, प्रामाणिकपणा आणि प्रेम पाहून शिकाऱ्याला खूप अपराधी वाटले आणि त्या शिकाऱ्याने त्या दिवशी हरणाच्या कुटुंबाला जीवनदान दिले. नकळत शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकाऱ्यावर शिवकृपा झाली आणि मोक्षप्राप्ती मिळाली. महाशिवरात्रीशी संबंधित सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा दिव्य विवाह. असे मानले जाते की या दिवशी देवी पार्वतीने तीव्र तपश्चर्या केली आणि भगवान शंकराचे प्रेम जिंकण्यासाठी कठोर तपस्या केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले आणि महाशिवरात्रीच्या रात्री त्यांचा विवाह झाला. हे संपूर्ण विश्वातील पुरुष आणि स्त्री शक्तीमधील दैवी सामंजस्याचे प्रतीक आहे. आता याच्याशी संबंधित महाशिवरात्रीशी संबंधित तिसरी कथा आपण बघूया. समुद्रमंथन. महाशिवरात्रीशी संबंधित आणखीन एक महत्त्वाची आख्यायिका म्हणजे अशी आख्यायिका आहे. तर ती म्हणजे समुद्रमंथनाचा भाग, जिथे देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले होते. समुद्रमंथनादरम्यान महासागरातून एक प्राणघातक विष निघालं, ज्यामुळे विश्वाचा नाश होण्याची भीती होती. जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान शिवाने विषप्राशन केले आणि ते आपल्या घशात धारण केले आणि त्यामुळे त्यांची मान निळी झाली. त्यामुळे भगवान शंकराला नीळकंठ या नावानेही ओळखले जाते, जो निळा गळा आहे. महाशिवरात्री ही ती रात्र मानली जाते जेव्हा भगवान शिवाने विषप्राशन केले, जे मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा निस्वार्थ बलिदान दर्शवते. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? तर माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात, भगवान शिवाची आराधना करतात आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक काल आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. व्रत आचरण्याची पद्धत आणि विधी कसा आहे ते आपण बघूया. उपवास, पूजा व जागरण ही या 3 व्रताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे विधान आहे. त्यांना यमपूजा असे म्हणतात. प्रत्येक यमपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावे. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगळे आहेत, त्यांना अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पूजा करावी. पाळण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद देऊन व्रतसमाप्ती करावी. आता याची शिवपूजेची वैशिष्ट्ये काय आहे? शिवपिंडाला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरतात. शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवनामाचा जप करण्याचे महत्त्व आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून आपले रक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा. सप्तकोटी मंत्रेषु शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ. ओम नमः शिवाय. रात्रीच्या या 4 पूजा विशेष आहेत. रात्रीच्या 4ही प्रहराच्या पूजेत पहिल्या प्रहरात जलाचा व दुधाचा अभिषेक,
दुसऱ्या प्रहारात दहीचा अभिषेक, तिसऱ्या प्रहारात तुपाचा अभिषेक आणि चौथ्या प्रहारात मधाचा अभिषेक करावा असं म्हटलं जातं. तर मंडळी, तुम्हाला हा अर्थपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.